हो बिलकुल संघर्ष होता, मी पण संघर्ष योद्धाची. आमचाही संघर्ष ज्यांना माहिती ना ते बोलत नाही. आता जे आंतरवालीच्या उपोषणावर लाठीचार्ज झाला तेव्हापासून जे जरांगे पाटील परिचयाचे आहेत तेच मला ट्रोल करताय, तेच विरोधात बोलताय. जे मला ओळखतात गेल्या 20 वर्षापासून त्याची एकाची कमेंट नाही आहे. माझं काम चालू होतं, चालू आहे आणि चालू राहणार. सुनील कोटकर थांबणार नाही, कारण मी विडा घेतलेला समाजसेवेचा. मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे ना. मला काही माझ्या राहायच नाही काही गमवायला. मला गमवायची काहीच भीती नाही आहे. ज्याला भीती आहे ते बोलत नाही, पण मला कशाची भीती नाही. हो नाही, त्यांची बुद्धीची मला ठेवी त्याला काहीच माहिती कोटकरबद्दल काय. ज्यांना कोटकर माहिती आहे तो कमेंट करणार, ज्यांना माझं काम माहिती आहे तो विरोधात ट्रोल करणार नाही. मला गळ्यात भगवं उपरणं आणि डोक्यावर टोपी घालून स्वतःला माळकरी म्हणवणारा एक नंबरचा घोळकरी, छत्रपती संभाजीनगरचा कोटेकर. घटनाक्रम लक्षात घ्या भावांनो. मला आठवते यानं डॉक्टरला काळं फासलं तेव्हा पाटलांनी याला छापलं होतं. आजपर्यंत समाजाशी गद्दारी करणाऱ्या कोणाचंच नाव दादांनी आपल्या तोंडात घेतलं नाही. तेव्हाच हा स्टंटमॅन लक्षात आलता, पण सगळ्यांनी या गोष्टीवर दुर्लक्ष केलं की बाबा जाऊ दे, झालं. लेबर कॉन्ट्रॅक्टचा धंदा आहे याचा. मध्यंतरी दादांचं नाव वापरून शेंद्रा MIDC मध्ये जबरदस्ती दमदाटी करून अनेक कॉन्ट्रॅक्ट मिळवले. एक तर नवीन कंपनी आहे DMIC मध्ये कंपनी, त्यात 1000 लेबरचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं असंच दादांचं नाव वापरून, दादाचा फोटो गाडीवर लावून. माझ्याकडे सगळे पुरावे आहे, काळजीच करू नको. विधानसभेच्या वेळेला एक ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती भावांनो, की आम्ही सपोर्ट करू, आमच्या 12 संघटना आहे त्या तुमचं काम करल, सगळीच्या सगळी मराठा वोटिंग तुमच्या मागे लावू. ते महाशय हेच अनेक उमेदवारांना कॉल करून पैसे उकळले, गंडवलं. हे सगळं सगळ्यांना माहीत आहे. हे झालं. नंतर आपण मुंबईला गेलो. आता लोक सांगायले तर तिथं एक स्टॉल सुरू केला होता म्हणे. लोकांनी फुकट आणून दिलेल्या अन्नाचं यानं 1.5 कोटी रुपये बिल केलं होतं. म्हणजे वसूल केलं पट्टी स्वरूपात, आणि त्या आडून इकडं गावागावातून पैसे जमवायचा फॉर्म्युला सुरू केला. इतकं तर नास काय, जिथं भंडारा तिथं ताट तांब्या आणि सगळं घरदार घेऊन सगळ्यात पुढं असणारा चोरटकर समाजाच्या भावनिकतेचा फायदा घेतला. आणि मुंबईत पाऊस आहे, आपले बांधव भिजत आहे, छत्री नाही, रेनकोट लागते, रेनकोट पेक्षा तुम्ही पैसे पाठवा, मी इकडून सस्तात घेऊन वाटप करतो, असं म्हणून स्कॅम चालवला. एकही रेनकोट कोणालाच मिळाला नाही. ही गोष्ट दादांच्या लक्षात आली. लगेच दादांनी नाव न घेता स्टेजवरून आवाहन केलं होतं की कोणी पैसे पाठवू नका, आर्थिक व्यवहार करू नका. कदाचित ते हेच आहे असं लोक म्हणायले. तर खरं खोटा संशोधनाचा विषय आहे, पण आपण नक्की करू. तर असा विषय आहे भावांनो. झालं. मुंबईच्या आंदोलनाच्या नंतर दादा गॅलेक्सीला ऍडमिट झाले होते. तेव्हा तिथेही आला होता. संभाजीनगरचे शेकडो बांधव तिथं हजर होते. सर्वांसमोर दादांनी ह्याची कान उघडणी करून तिथून अक्षरशः हाकलून लावलं होतं. इकडं पुन्हा येऊ नको म्हणून सांगितलं. तेव्हा ह्या चोराचा इगो हर्ट झाला. त्यानंतर काही दिवस गेले. आता ती काळं फासलेली केस बोर्डावर आली. आता त्यामध्ये कारवाई होणार म्हणून सेटलमेंट करासाठी हे डॉक्टर पाशी गेला. डॉक्टर म्हणे माई गेलेली आब कशी येणार, म्हणून मग दुधाचा अभिषेक. आता पुन्हा दोघंही बदनाम. डॉक्टर पहिलेच चुकीच्या लोकांच्या नादी लागला होता, आता हे लागली दाडगत. आता तुम्ही म्हणसाल ते बाकीच्या गोष्टी करायला सांगायला सांगतो. तिथंच डॉक्टरच्या कॅबिन मध्ये अजून एक स्क्रिप्ट तयार झाली की अजून काही नावं घेऊन गुतागुत करायची आणि बदनामी करायची. आपली तर अशी गेलेली आहे, आता तशी प्रसिद्धी मिळवायची. सरपंचाचा कॉल आला होता म्हणे याला रात्री 12 वाजता. हे इतका मोठा लागून गेला ना तुर्रम खान. अरे शेकडो लोक असते तर आम्ही बी असतो, आम्हाला कोणालाच कॉल आला नाही. मला तर आला असता की नाही तुम्ही सांगा. मी लय विचारपूस केली सगळ्यांना, पण कोणालाच कॉल आला नव्हता म्हणे. असं हे एकटाच आहे ना धुरंधर. कोणी कोणाचंही काम करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याच्यात दादाचं काय, त्यांनी तर खुली सूट दिली होती ना, कोणालाही करा. बरं केला म्हणतो ना कॉल, तर एखादा स्क्रीनशॉट काढून दाखव ना. सगळी हिस्ट्री असते व्हॉट्सअपमध्ये. हे सोटकर स्वतःला संघर्ष योद्धा म्हणते. काचा संघर्ष योद्धा रे, घर्षण योद्धा तू. काढू का सगळं. राजकारण्याच्या गाडीत फिरते म्हणे. हे भामटा 2 वर्षात एकदा पण एकाही रॅलीत स्वतःची गाडी घेऊन आला नाही. का तर याच्या गाडीला स्क्रॅच पडल, गाडी चप्पल दबल. लई कष्टानं घेतली ना, केस गेले गाडी घेता घेता. आता याच्यावर दादा सरपंच किंवा अजून कोण काय बोलत नाही याचा अर्थ असा नाही, आणि बोलणार पण नाही, कारण या हरामखोराची तेवढी लायकी नाही. संभाजीनगरमध्ये उमेदवार मार्का करून घेत आहे, तुम्ही पाहिलं. मराठ्यांना उमेदवारीच नाही. हे कमी भरून काढण्यासाठी, भविष्यात भाजपच्या तिकिटासाठी, एखाद्या पदासाठी हे असं करून चर्चेत येऊ पाहत. हे आहे एका भाजपच्या नेत्याच्या दलालाच्या संपर्कात. त्याचं दुकान मी पहिलेही याच्या आधी एकदा लावलेलं आहे. ते नाव त्याला लक्षात आलं असेल आता. हे पुतळेवाला. सगळे पुरावे आहेत माझ्याकडे.
संभाजीनगरमध्ये किती जणांना धमक्या दिल्या, कोण्या कोण्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केलं, काय काय काळे धंदे करत तो बोलण्यासारखं भरपूर आहे बाब्या, फार नागडा होईल. अनेक लोकांचे कॉल आले, पुराव्यासकट माहिती आहे. वेळ आली की नक्कीच मांडल. जरांगे पाटलावर टीका करून बरेच लोक आर्थिक बलाढ्य झाले. काय होतं ते हाक्या, वाघमारे, संगीताबाई आणि असे अनेक बरेच छपरी. नुसत्या टीका करणाऱ्यावर यांना काही राजकीय नेत्यांनी 25-25, 30-30 लाखाच्या फोर व्हीलर दिल्या. का दिल्या यावर सर्वांनी विचार करणे गरजेचं आहे. खंत वाटते भावांनो या अशा लोकांकडे पाहून. अरे माझंही भरपूर नुकसान झालं ना, पण कधी गुखाचा विचार सुद्धा शिवला नाही. आपल्याची भूमिका काय घेतली, त्यांनी काही पैसे घेतले असतील अशा सुद्धा काही इथं लोकशाही आहे, मला काय आरोप करायचे, त्यांना स्वातंत्र्य आहे. पैसे घेतले म्हणत असतील, पाकिट घेतलं म्हणत असतील, शिव्या देत असतील, इथं लोकशाही आहे. त्यांना अधिकार आहे, असं मला अधिकार आहे. मी माझं मत व्यक्त करतोय. तुम्ही जे म्हटले उशीर का तुम्ही व्यक्त होताय, काही गोष्टी समजायला वेळ लागतो, सत्य समजायला वेळ लागतो. तसं मला कळलं की चुकीच्या मार्गाने चाललं सगळं, हे सगळं चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे. वाशीत गेलो, गुलाल घेतला, वापस आला, भरभरून झाला. तुम्ही सांगता आझाद मैदानात गेलो, तिथूनही वापस आलो, आता अभ्यासक सांगू लागले आरक्षण भेटलं नाही. मी पुन्हा सांगतो, माझी नोंद इथं नाही आहे, माझी नोंद समजा दुसऱ्या जिल्ह्यात सापडली. मी जर त्या जिल्ह्यात गेलो आणि तिथल्या माझ्या आडनावाच्या माणसाचं मी शपथपत्र लिहून आणलं तर शपथपत्रावर मला प्रमाणपत्र मिळेलही, पण ती पत्रावळी काय कामाची? ती पत्रावळी व्हॅलिड करायला, ते प्रमाणपत्र व्हॅलिड करायला सुप्रीम कोर्टात निर्देश आहेत. तुमची वंशावळ जुळाल्याशिवाय व्हॅलिड होणार नाही, हे समजून घ्या. उगाच कास्ट सर्टिफिकेट फक्त मिळत आहे पण त्याची व्हॅलिडिटी होत नाही. प्रमाणपत्र मिळत आहे, तुमच्या रेटा, दबाव, त्या दबावाला बळी पडून प्रमाणपत्र मिळालंही. बाबांनो, मग ते व्हॅलिड कसं होईल? वंशावळ जुळली पाहिजे. सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश आहेत व्हॅलिडसाठी. चौकट बदलली. हा लढा मोठा झाला. या लढ्याला मोठं करण्यासाठी असंख्य व्यक्तींचे हात लागले. आता या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या सभा, ज्या काही बैठका, ज्या काही रॅलीज होत होत्या, त्या रॅलीज प्रचंड मोठमोठ्या होत्या. आणि त्या रॅलीमध्ये देखील आम्ही तुम्हाला बऱ्याचदा पाहिलं. येवना पहिली जी मराठवाड्याची किंवा महाराष्ट्राची रॅली होती त्यामध्ये तुम्ही आवर्जून तुमच्या गाडी सकट होता. त्याबद्दल काय सांगाल? मी एकच सांगेल, सोबत असतानाच्या काय आठवणी आहेत तुमच्या? समाजाचा वेळ वाया गेला आणि प्रचंड पैसा वाया गेला समाजाचा. खरंच वेळ वाया गेला. एवढा प्रचंड ताकद वाया गेली, पैसा वाया गेला आणि वेळही वाया गेला. आम्ही आमच्या अंगावर फुलं उधळून घेण्याच्या पलीकडं समाजाला काही देऊ शकतो. गुन्हे नोंद झालेले असं आमच्या इथून वर्षापासून. जरांगे पाटलाचं स्टेटमेंट जे होतं, नेत्याला गावबंदी करा, इथं लोकशाही आहे, तुम्ही गावात येण्यापासून कोणाला अडवू शकत नाही, हे स्वतंत्र भारत ह्या, इथं हुकुमशाही चालत कोणाची. तुम्ही काय म्हटले? नेत्याला गावबंदी करा. तुमचं ऐकलं समाजाच्या तरुणांनी, पण ज्या नेत्याच्या समर्थकांमध्ये आणि जरांगे पाटील समर्थकांमध्ये घमासान झालं, डोके फोडाफोडी झाली, 307 पर्यंतचे गंभीर गुन्हे दाखल झाले, त्याला जबाबदार कोण? जातीय द्वेष प्रचंड जातीय द्वेष वाढला. या मुद्द्यावर काय बोला? नाही, काय बोलणार? याला जबाबदार आम्हीच आहे. याला जबाबदार आम्हीच आहे ना. मान्य करताय तुम्ही? बिलकुल मान्य करतो. प्रचंड जातीय वाढला. मी पुन्हा थोडं स्पष्ट करतो, परळी आणि बीड सोडलं तर संपूर्ण महाराष्ट्र गुन्ह्या गोविंदांना नांदत होता. परंतु या मराठा आणि ओबीसी, मराठा आणि इतर जातीमध्ये प्रचंड वाद झाला. ओबीसी दुकानदार, ओबीसी माणूस मराठा दुकान जायला तयार नाही आणि मराठा माणूस ओबीसी दुकान या गोष्टी भुजबळ आणि इतर मंडळी बोलत होते ज्यावेळेस हे प्रकर्षाने घडत होतं. ज्या ठिकाणी जाळपोळी होत होत्या, नाव्यांची दुकानं तोडली जात होती, किराणा दुकानांमध्ये त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही ना. हा महाराष्ट्र. सर, मग तुम्हाला वाटत नाही का त्यावेळेस तुम्ही बोललं पाहिजे होतं? ज्यावेळेस मीडिया आवाज उठवत होती किंवा त्यावेळेस आमच्या डोळ्यावर ती धुंदी होती ना जरांगे पाटलाची, दैवत हे, प्रामाणिक हे, अमुक हे, धमुक हे,